नमस्कार. माझी आजची सकाळ चालू झाली मनालीच्या घरी. नॉर्मली मी तिकडे येते, पण एवढं व्लॉग नाही करत कारण की आम्ही आमच्याच मस्तीत असतो. इकडे आमच्या ह्या ज्या दोन्ही सुगरणी आहेत, मनाली आणि छोटा मनाली, इकडे लागलेल्या चपात्या बनवायला गरमागरम. आम्हाला खूप नाश्ता खायची इच्छा होती, पण बाहेर एवढ्या उन्हामध्ये जायची ताकद कोणातच नव्हती. मनाली बोलली, "राहू दे तुमचा नाश्ता, या मी गरमागरम चपाती देते." आणि तात्याने असे हे क्रीम पाव आणलेले. क्रीम पाव बघून लहानपणाची आठवण झाली. आमची भर दुपार मनालीच्या घरात लोळण्यातच गेली. संध्याकाळी तात्या बोलल्या, "चला प्रोजेक्टर लावतो. आपण मनालीच्या लग्नाचे सगळे व्हिडिओज बघूया. हळद, लग्न, वरात." त्याच्यामध्ये इथे छोटा माझी मस्ती चालू होती आणि आम्ही वेट करत होतो, की कधीच एकदा प्रोजेक्टर लावतोय. खरंच प्रोजेक्टर लावणं खूप मोठा टास्क आहे आणि इथे चालू झाले व्हिडिओज. बापरे! व्हिडिओ बघताना एवढी धमाल आली. खरंच म्हणजे पूर्ण डोळ्यासमोर असं सगळ्या गोष्टी रेप्लिकेट झाल्या. व्हिडिओ बघत तर आम्ही एवढे वेडे झालेलो, शिट्ट्या, टाळ्या, बापरे! म्हणजे आजूबाजूवाले पण विचारायला आले, की "काय चालू आहे घरात? कोणाचा बर्थडे पार्टी आहे? काय सेलिब्रेशन आहे?" पण खरंच ह्या मेमरीज खूप बेस्ट असतात आणि फॅमिलीबरोबर असं बसून आणि असं राहायला. आज मी त्रिशवीला अमरबरोबरच घरी पहिल्यांदा सोडून आलेली आणि ह्यांच्याकडे नाईट ओव्हरला स्टे केलं आणि इथे पण ह्यांची झोपायची काही रेडी नव्हतं. 4 वाजले आम्हाला सकाळी झोपायला. 4ला झोपेपर्यंत पण मस्ती, मजा कंटिन्यू चालू होता. सकाळी पहिली उठून मी गेली माझ्या घरी. मला खूप मॉम गिल्ट होत होतं, कारण की मी असं कधी त्रिशवीला सोडून येत नाही. पण ती एवढी काल एक्झॉस्ट झालेली, की ती संध्याकाळी 9लाच झोपली. मग परत तिला मनालीच्या घरी घेऊन जा. त्याच्यामुळे मॅडम माझ्यावर खूप रागवल्या होत्या. तिला माझ्याशी बोलण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता.